हॅलो 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 झाला यांचा आता हाताची घडी तोंडावर कुणी बोलायचा नाही या ठिकाणी मित्रांनो सर्वांना एक विनंती असेल ना आपण फोटो वगैरे काढायला येतात तर रंगमंचावरती कृपया चपला घालून येऊ नका सर्वांना एक विनंती हात जोडून आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी आदरणीय सन्माननीय शब्दांचे जादूगार भिकाजी लांबरे बुवा शायरांची वारी या ठिकाणी झालेली आहे आता दुसरी वारी आमची आहे आम्ही पण आता उभं राहिलं तर पुन्हा एकदा उपस्थित माझ्या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप प्रेक्षकांना राजेश बुवाचा दुसऱ्या फेरीचा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा हो म्हणाले हे म्हणतात माझे खेळचे चमचमती बाय म्हणजे बायकोला चांगलं बोललं आहे ना बोललं ना बुवा बोललं ना काय बोललं चमचमती बाय मी म्हणतो भले माझा बाबू काला असू दे पण बाबू माझा आहे ना खाल्ला वरणा दाढी मिशीन काला असू दे पण बाबू कोणाचा आहे अरे बायको बोलली बरं का लगेच काय तुम्हाला घटस्फोट देणार नाही बायकोंचा ह्या घटस्फोट दिला अरे मराठवरती बाहेर पावसाचा भिजा उघड्या पडाल बुवा कारण आता आधाराला ही एकच बायको राहिली बुवा बाकी सगळ्या बायका आजारी पडले आता बायकोची ती एकटी एवढीच आहे आणि दुसरा विषय शाहीर बघा या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे या बागड गावचे ग्रामस्थ आहेत सन्माननीय संदीपजी कुर्टे संदीपजी वीर आणि संदीपजी चौगुले शिवाय तुरेवाले शाहीर आहेत त्यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बक्षीस आलंय आणि शाहीर खरंच मला तुमची पण आता कीव यायला लागली कीव खरंच मला लय तुमच्याकडे कीव येते बुवा या इथल्या ग्रामस्थांचं पण असं म्हणणं आहे म्हणतात बुवा आम्ही 200 250 300 रुपये खर्च करून बारी बघायला आलोय तुमच्या ह्या मंगलाष्टक ऐकायला आम्ही काय रिकामं तुमचं नाही बुवा हो बुवा वाद्यास गावलं बारी करणार मला पण बुवा तुमची आज ना आई शपथ तुम्हाला काय सांगू बुवा मला तुमचा राग पण असा येतोय ना तुम्ही बारीला आलो ना मी बारीला आलो ना हा महिला कुठला चालू आहे अशा अजून तुळशीची लग्न व्हायचे बुवा त्याच्यानंतर काय खंडवायचे ते मंगलाष्टक खंडवा तुम्ही काय बुवा तुम्हाला आज बोलू मी आणि दुसरा विषय शाहीर नमन केले बुवा ते नमन का केले ते पण सांगतो राव दादा आज त्यांच्याकडे मला बोलायला काही शिल्लकच नाही आहे पण विषय काय मित्रांनो माझा नमन या लोकांना विरोध आहे माझं म्हणणं काय आहे या भागात पण काही नमनाचे कलाकार कमी आहे भरपूरच नाही जर नमन शक्ती तुला होत नसेल तर शक्ती तुला नमन हवंय कशाला आणि ज्यांना बक्षीस देणारे जे आहेत त्यांना पण मित्रांनो हेच सांगते तुम्हाला यांना 500 दिलं ना मी ह्यांना 1000 रुपये बक्षीस लावतो आज होवा चला यांनी मला इथे येऊन लावणीचा ठोका लावून दाखवायचा आज लावणी पण महाराष्ट्राची संस्कृती आहे की काय जी काही अशा लावणी सम्राटांनी जपली यांना तुम्ही 500 रुपये दिलं नमन करायला मी 1000 देतो 1000 काय ना परवडा किती देतो 1000 पंकज 1000 रुपये रोख देतो यांनी ते मला आहे ना एक लावणीचा ठुमका लावून दाखवायचा कारभारी दमन
गावलं मेलं वारी करणार तुम्ही ते वारीला आलो ना ही शाही बक्षीस लावणारे पण जे कोण त्याला हात जोडून विनंती आहे मित्रांनो ही शक्ती कोणाचा आहे आपला आहे नमन कोणाचा आहे आपला आहे आणि लोककलेच्या विटंबना करतात फक्त एकटे विकास नागोले का का बाकीचे शाही करत नाही बाकीच्या कोणाला देवेंद्र शिमन भाऊ चांगले राणा तालुक्याचे शाहीर आहेत ते नमन करत नाही ते नमन सुद्धा करतात मग ते शत्रुघ्न नमन काय करत ह्यानी कधी नमन ह्यांच्या गाड्या पेशाकडे ह्याला मावशी बनवा साठी देसू नमनाची एवढी नमनाची खास आहे ना तुम्हाला शत्रुघ्न या मावशीचा काम करा बरोबर ना आणि मग म्हणा हरभरी नमन हो हे घ्या हजार आल्यावर लावा ठुमका हो द्या नमन नुसता घामाला अंग नाही भिजायचा दिसत नाही तिथं पण कपडा बंद होत दिसया बदल बुवा आता राहिला विषय शाहिरांचा शाहीर म्हणतात मोठमोठं झाड केलं गंमत मध्ये भेंडी लावले करा हिंमत मध्ये मी मग अशी काय म्हटलं ना मी काय बोललो बुवा ना मोठमोठं झाड केलं गंमत मध्ये पण आज सुद्धा तुमच्या समोर राजेश बुवा आहे तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये तर बुवा म्हणतात काय जीएसटी लावणं चालू जीएसटी सकाळचा चालूय म्हणून फक्त एक राजेश निकम वगळता फक्त राजेश निकम सोबतच्या सगळ्या कार्यक्रमाचे बोर्ड हाऊसफुल लागले म्हणून राजेश बुवा जीएसटी सहित आले बुवा म्हणून राजेश बुवा जीएसटी सहित आला आता राहिला विषय महत्वाचा प्रश्न उत्तराचा भाग कोणी मग अशी गारणं गायली बा माझ्या खंडेश्वरा बा माझे नवलाय पावलाय बाय माझ्या जागेच्या मालका काय चुकून झाली असेल तर माझ्याकडे मान्यवान कर आणि हा जो काय माझा जो नवरदेवाचा आणि माझा बायकोचा जो काय जोडा लागला जो काही संसार आहे हा असाच कायमस्वरूपी राहू दे का महाराजा बक्षीस आलेलं आहे अवधूत संजय मालक याचकडून स्वराज विकास मालक याचकडून खास राजेश बुवांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि फरमाईश आलेली आहे माझे गुरुवर्य आदरणीय विजय निकम यांनी देव कधी दिसणार तुला माणसाचा आहे 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो चला असू द्या आहे ना भेटी गावात आता काय तो बोलणार येतो तत्पूर्वी मित्रांनो एक महत्वाचा भाग आहे प्रश्न उत्तराचा पाऊस पण बाहेर काय नुसता अगदी घडवूनच टाकतो पण असू द्या शाहिरांनी माझ्या विषयाचं दिलेलं उत्तर शाहीर आज या ठिकाणी आदरणीय सन्माननीय झराजी बिन माऊली आलेले आहेत तर त्यांना एक शाहीर मानाचा मुजरा करतो अजून या ठिकाणी बरेचसे शाहीर वर्ग आलेले आहेत सन्माननीय शाहिरांचे तुमचे गुरुवर्य जे माझे गुरुवर्य देखील आहेत मला गुरु समान आहेत प्रभाकरचे धनावडी माऊली यांची देखील मंडळी या ठिकाणी आलेली आहेत या सर्वांना शाहीर मानाचा मुजरा करून आज या समाजाच्या साक्षीने सांगतो शाहिरांनी माझ्या प्रश्नाचं दिलेलं उत्तर हे 100 नाही 200% चुकलेलं आहे कारण मी तुम्हाला मगाशी म्हटलं मी रंगमंचावरती कारण विषय जो आहे तो प्रश्न उत्तराचा भाग काय प्रश्न फोडण्यासाठीच आहेत ना पण शाहीर तुमचं आजचं उत्तर चुकलेलं आहे आता विषय आहे शाहिरांच्या प्रश्नाचा मित्रांनो तुम्ही सर्व जाणकार आहात शाहिरांच्या विषयाला अगदी आत्मविश्वासाने हात घालतोय शाहिरांचा विषय आहे की कमरेला आकडी कोणती बाजूचा शाहिरांचा विषय आहे की ते बळीराजाला वरदान कोणी दिलं तर मित्रांनो आज या खंडाळेश्वराच्या नगरीमध्ये तुमच्या सर्वांच्या साक्षीनं शाहिरांच्या विषयाचं उत्तर देतोय शाहीर गेल्या वर्षी त्यांच्या ग्रंथाचं नाव सांगायचं की भूमाता गौरव गाथा या ग्रंथामध्ये माझ्या विषयाचं उत्तर आहे यावर्षी काय बुवा ते नाव सांगत नाही यावर्षी म्हणतात एक राजा त्याचा परिवार आणि एक देव अशी कथा आहे पण शाहीर तुम्ही गेल्या वर्षीपर्यंतच्या ग्रंथाचं नाव सांगत होता की भूमाता आणि गौरव गाथा याच ग्रंथाच्या कथासाराच्या नुसार शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर देतोय विषयाचं उत्तर आहे का शाहीर विषयाचं उत्तर असं आहे भूमाता गौरव गाथा या ग्रंथ संदर्भानुसार नागरी बळीराजाला कमरेला आकडी कोयती बांधून नागर धरण्याचे महावरदान खुद्द भूमाता म्हणजे श्रीरूपातील पृथ्वी माता हिनं दिलं कथा मित्रांनो अशी आहे राजा आणि त्याचा परिवाराची पार्श्वभूमी पौराणिक काळामध्ये पृथुवैन्य राजा म्हणजे पृथू नावाचा एक पराक्रमी राजा जो प्रजाही दक्ष राजा होऊन गेला त्याचे वडील वेद त्या पृथ्वी राजाच्या वडिलांचं नाव होतं वेद हे अत्यंत अन्यायी क्रूर आणि राजे होते ज्यांच्या पापामुळं संपूर्ण राज्यात दुष्काळ पडला होता परंतु राजा पृथू हा अत्यंत सदाचारी आणि प्रजेवर देवासारखं प्रेम करणारा होता त्याच्या पत्नीचं नाव आर्ची असं होतं पारशाची आर्ची नाही
पृथ्वीची आई, पृथ्वीची पत्नी. तिचं नाव होतं अर्ची. वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा पृथ्वी स्वतः गादीवर बसला तेव्हा प्रजेची अवस्था अन्न वाचून अत्यंत दयनीय आणि क्षीण आणि अशक्त झाली होती. आपल्या प्रजेची ही भूक आणि दयनीय अवस्था पाहून राजा पृथ्वीचे मन रवळे आणि पुरोहितांचा सल्ला घेतला. पुरोहितांनी राजा पृथ्वीला असं सांगितले की सर्व धनधान्य आणि अन्न फळे आणि फुले ही पृथ्वीने स्वतःच्या पोटात लपवून ठेवली आहेत, ते मिळवण्याचा प्रयत्न कर. हे ऐकून संतप्त झालेला राजा पृथ्वीने प्रजेसाठी पृथ्वीकडून अन्न खेचून आणण्याच्या उद्देशाने आपले धनुष्यबाण सज्ज केलं. राजाने धनुष्यबाण उपसतात संपूर्ण पृथ्वी माता हादरून गेली. राजाचा तो प्रजहितेचा आवेश पाहून भूमाता म्हणजे स्वतः पृथ्वी माता अत्यंत सुंदर रूपामध्ये स्त्रीचं रूप धारण करून राजा पृथ्वीसमोर प्रगट झाली. स्त्री रूपात प्रकट झालेल्या भूमातेनं राजा पृथ्वीचा शांत केला आणि त्याला शस्त्र दिलं. ते शस्त्र होतं धनुष्य. मातेने सांगितलं की पृथ्वीराजा हे धनुष्य सोडून तू कृषी कार्य कर म्हणजे शेतीचं कार्य कर असा उपदेश दिला. तिने सांगितलं हे धनुष्य सोडून तू कृषी कार्य कर असा उपदेश दिला. तिने राजाला आणि त्या प्रजेला ज्यांना भूमिपुत्र म्हणजे नागरी भर म्हटलं जातं असं महावरदान दिलं. तर ते महावरदान काय होतं काय का पृथ्वी मातेने सांगितलं हे प्रजाध्यक्ष राजा पृथ्वी धनुष्यबाण बाजूला ठेव आणि हातात नांगर कुदळ फावडा आणि आकडी कोयती ही शेतीची उपकरणं घे. जेव्हा तुझा शेतकरी भूमीची सेवा करण्यासाठी कमरेला ही आकडी कोयती बांधून नांगर धरेल तेव्हा त्याच्यावर माझी सदैव कृपा राहील. लोखंडाच्या या पवित्र शस्त्राच्या प्रभावामुळे शेतात काम करणाऱ्या बैलांना कष्टकरी माणसांना आणि स्वतः शेतभूमीला कोणत्याही अनिष्ट वाईट किंवा तांत्रिक शक्तीचा त्रास होणार नाही. असं सर्व संकट आणि इडापिडा दूर होऊन जातील आणि संपूर्ण प्रजा धनधान्याने समृद्ध होईल. हे शाहीर माझ्या वाचनातून तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही नामवंत शाहीर आहात. तुम्ही मागाशी सांगितले म्हणून सगळ्यात 2 शाहिरांचे तुम्ही विषय पडले. गेल्या वर्षी शाहीर संदीपचा तुम्ही विषय पडला आणि ह्या वर्षी शाहीर मी तुमच्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न केला. मला माहिती आहे माझा स्वतःपेक्षा तुमच्यावरती विश्वास जास्त आहे कारण तुम्ही एका चांगल्या घराण्यातले आहात. आदरणीय सन्माननीय मधुकर धनावडे माऊली यांच्या घराण्यातले आहात, त्यांचे शिष्य आहात म्हणून शाहीर तुमच्या विषयाचं उत्तर दिलंय. जर योग्य असेल तर निश्चित माझ्या विषयाला आणि म्हणून चला आता आहे ना अरे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 हे बघाच काय म्हटलं ही गाणी सगळी गुरांक जाऊन पाठ केलेली आहेत. हे गुरांकातून आला पण शिकलं ही अशीच गाणी यांनी पाठ केलेली आणि म्हणून अरे काय बोलू बुवा तुम्ही म्हणता शकत नशीब तरी अरे गाणा जो बलिला नाही तर मला वाटतं आता काय साखरपुडा झाला नगर अशा झाल्या आता मला वाटतं लग्न पण लावले ना आता बहुतेक मला वाटतं लोणावला खंडावला कोल्हापूरचा पानाडा कुठं कुठं काही झाला कार्यक्रम सांगला हिरत आणि म्हणून चला पहिला विषय बुवा रात्र थोडी आणि सोंगाबाद मोजून बुवा कारण उद्या सकाळी तुम्हाला पण मुंबईला निघायचंय आम्हाला पण मुंबईत निघायचंय बुवा. आजचा झोमट उद्या मुंबईत होणार नाही म्हणून चला विषय काय बघा पहिला विषय शाहिराला गातोय म्हणायचा आहे काय का अरे मरदा सारखा मरद तू खरा मग विचार नाही सगळ्याला तू पुरा लांबोरे तोंडाला काढवा. इंद्राची पत्नी सचिन आपल्या नवऱ्याला काय सांगितलं काय का अरे मरदा सारखा मरद तू खरा मग विचार नाही त्याला सजरा लांब होणे तोंडाला काढवा. तुझा झालाय सत्यानाश तुझा झालाय सत्यानाश त्याचा भोगतोस केवढा त्याचा झालाय सत्यानाश त्याचा भोगतोस केवढा
तुझा झालाय सत्यानाश, तुझा झालाय सत्यानाश, त्याचा भोगतोस केवढा तुझा झालाय सत्यानाश, त्याचा भोगतोस केवढा आमचे हिजबी पिढीमध्ये नामवंत शाहीर आहेत, घोडगाड्याचे शाहीर आहेत, हे देखील अशा गल्लीमध्ये उपस्थित झालेले आहेत. तर त्यांना देखील या ठिकाणी मानाचा मुजरा करतो. काय मित्रांनो, विषय काय आहे? आमचे डेरे दादा सूरज मालपेकर दादा या रत्नागिरी जिल्ह्यातील आमचा सिद्धेश असेल, नामवंत कलाकार तुम्ही. मला खरं सांगा, ते तुम्हाला दोषच देत नाही, तुम्ही सर्व पोरच म्हणजे या ठिकाणी आम्ही सगळी सीएसपीची टीम आहे. हे किड आहे, किड कुठे काय पंकजाला घालेकर हे किड आहे सगळं मित्रांनो यातलं. मला खरं सांगायचं, ते मोठमोठं गाणं गंमतमध्ये करणे, एक गाणं जर गोवाडी ताला झालं गायला असायला शक्ती तुला सोडून दिली सोडून दे. काय म्हणतोय बोवा हो बोवा, ही खोली नाही आलेली, इथे हुशार आहे, ही खोली नाही. तुम्ही काली चार काली पाच ते वाटणं शोधताय खाली. आमचा डेरे दादा म्हणताय म्हणतील मंदिर काय माहिती नाही, म्हणायचं मी गाणार आणि कुठं काय विषय काय मित्रांनो. शाहिरांचं बाकी काय नाही, एक जर विनोदाचा भाग सोडला हा जर सोडला तर हा माणूस गाण्यामध्ये शून्य आहे. आणि मी काय म्हणतो नाव गणाचं बोलायचं शाहीर तुम्ही रेकॉर्डिंगला किती कस काढून गाताव ना त्याला महत्व नाही. तुम्ही लाईव्हला शाहीर तर काय लोकांना देतोय ना, किती तालात गातावाय, किती सुर गातावाय, याच्या शाहीर याच्या. आणि म्हणतात हा टोपी घाला, मला लाज म्हणतात वाटते घाला. म्हणतात घोडका आणि धोडका, अरे येड्याची जत्रा आणि कारभारी सत्रा, येड्याची जत्रा कारभारी सत्रा, यांना इथं कोण विचारत नाही कुत्रा बुवा तुम्हाला. सगळं आज गांगारलं आहे. बाबा माझा एवढा गांगारला आहे, पटना शोधतायचं वाजवणारं माझं ह आपलं आहे ना, इथं घे तिथं घे आणि सांगितलं. सचिन दादा जरा उठा वरती, एक मिनिट उठा. पण आज सांगतो या सर्वांच्या साक्षीदार, याचं क्रेडिट लांबोरे पोहायला द्यायचं नाही आणि ते तुम्ही घ्यायचं पण नाही. हे म्हणतात ह्याला टोपी घ्यायला लाज वाटते. आज खंडाळेश्वराची टोपी तुमच्या सर्वांच्या साक्षीने घालतो. या दादा तुमच्या डोक्यावरची टोपी याचं म्हणजे यावं ना, आज मला लाज वाटते. आज या माझ्या कामदेव अवधरकरांची टोपी आज या ठिकाणी सर्वांच्या सन्मानाने घालतो. सर्वांच्या साक्षीने घालतो, सगळ्यांच्या साक्षीने टोपी घालतोय आज. कारण अरे टोपी लोकांना टोपी घालून टोपी लावण्यापेक्षा टोपीला घातलेली बरी, पण आज या समाजाच्या साक्षीने टोपी घालतोय. गोवा लाज नाही. आज या ठिकाणी या पवित्र जागेत या सर्व माझ्या समाजाच्या साक्षीने गोवा आज टोपी घालून दाखवले. याचं क्रेडिट तर घ्याल, याचं क्रेडिट तर घ्याल. बोलाल अशामध्ये टोपी घातला याड उडून टाकेल वर्षामध्ये सांगतोय. म्हणून दुसरा विषय चला, शाहिराणी माझ्या गवळणीच्या उत्तर दिलं आहे ना. त्या शाहीर काय म्हणतात ऐका, माझ्या गवळीची चालली आणि त्याच्यामध्ये बुवा म्हणतात काय म्हणतात, माझी लाडाची तू गुणाची बाई वाया नाही ही मोठी, बाई वाया नाही ही मोठी, करू नकोस माझी खोटी, धर हातात धरून बोटी. परत म्हणतात डावाला काळी कशी दिसते, उद्या खेळाची होईल बोटी, धर हातात माझी गोटी. एक कशाला दोन दोन धर गोटी धराय मला दिलीस ना, एका गोटीत काय व्हायचं आणि काली कशाला टाकली, एक पांढरी असेल दोन दोन धरण, एक काली धरतो एक पांढरी धरतो, विशेष काय रे बरोबर. एकच गोटी कशाला धरू, लगोटी धोली खाली सांगायला धोली पकडायला सोडायचो अशा आवडून धरण
युवक उलटा फिरतोय त्याच्यामुळं तिकडं काय आवाज येत नाही ते काय म्हणतात अगं गावळ्याच्या आहे ना मंदा छंदा आणि गुंता काहीतरी बोललं तर मला काय ऐकायला आलं थोडं निवड घेत नाही का अगं गावळ्याच्या मंदा छंदा तुला भेटाया आल्या तिंदा भेटाया आल्या तिंदा तरी त्यांची केलीस का तू निंदा हे लग्नाचीच गाणी सगळी ही गाणी आहे ना सगळी लग्नातली वाटते नाही गोराशी जाऊन एवढा शिकत नाही का बरं चला आता काय मी पण आता कसा उत्तर करत होते बघा आहे ना मंदा आणि चंदा मी पण काय बघा बसल्या रिकाम्या चंदा मंदा बसल्या रिकाम्या चंदा मंदा त्यांच्या जोडीला आली कुंदा ओ कुंदा की मंदाबाई शिकलेली नव्हती काय मंदाबाई आणाली होती काय मंदाबाई शिकलेली नव्हती काय मंदाबाई आणाली होती काय म्हणून प्रॅक्टिस म्हणता आणि जोडीला घ्यायची माहिती कुंदा कशाने ऐका बसल्या रिकाम्या चंदा मंदा त्यांच्या जोडीला आली कुंदा तर आता काय म्हणते कानाला त्यांची कशाला करू निंदा मी त्यांची कशाला करू निंदा काना मला घरी हाय कामधंदा काय त्याची निंदा करायची एवढीच मला काम आहे माझ्या घरच्या मला काम नाही त्यांची कशाला करू निंदा काना मला घरी हाय कामधंदा शाहिरीने सुद्धा माझी चांगलीच केली मी काय वाईट म्हणत नाही पण शाहीर मी पण तुम्हाला ते काय मागाशी म्हणतं ना याला मला कसा प्रॉब्लेम होईल एवढा चांगला नवरा आता मला म्हणलं चमचमती बाई भले काला असू दे पण नवरा माझा आहे एवढा चांगला नवरा असताना मला आपल्याला प्रॉब्लेम कसा मला प्रॉब्लेम आहे हे विषय कसा आहे बघा हा आता मी सर्वीकडे आहे ना भात लावणीची कामं चालू आहे ऐका ना पोरांनो ऐक ना नागराचा फाल लावतो ना म्हणून विषय कसा बघा अरे नामद्वाऱ्याला मांडून ठेवलाय काम हाय याचा हो पहिलं हो चंदन कोपराने धरून ठेव बदल म्हणतोय अरे नामद्वाऱ्याला म्हणजे कासरी याला बोवा कासरा लांब ठेवलाय करून धरतीचा विषय कसा आहे बघा अरे नामद्वाऱ्याला मांडून ठेवलाय काम हाय याचा हो पहिलं बायको काय म्हणते अवधनी याला सोडू नका हो सैन या कासरीला जो बांधून ठेवला पाहिजे ना लांब दोरीचे ठेवले पाहिजे ना याला सोडायचं नाही याला सोडू नका तुम्ही सैन याला सोडू नका तुम्ही सैन बायको काय म्हणते याला सोडू नका तुम्ही सैन खरा नागराला काला हवैन याला सोडू नका तुम्ही सैन खरा नागराला काला हवैन Yeah.
एवढे चांगले हिरे आहेत तुमच्याकडं, सर्व कलाकार, सर्व संगीतकार, त्यांचा काहीतरी बुवा उपयोग करून घ्या. त्यांना गीत आल्यावर बुवा मोठेपणा सांगत नाही. पंकजादा गाणेकर मोठेपणा नाही सांगावं. पंकजादानी कुठल्या कार्यक्रमाची कधी बुवा राजेश प्रॅक्टिस करतो काय जायचा मोबाईल वगैरे स्केल काय हा चला चला वारीवर काय विषय दादा. प्रॅक्टिस हा विषय बुवा मोठेपणा नाही बुवा, हा विश्वास आहे गाणाऱ्यापेक्षा माझ्या कलाकारांचा माझ्यावरती की आपला बुवा म्हणजे कुठेतरी सुराला हलत तर स्केल काय मात्र सोडायचा हा विश्वास आहे बुवा. आणि म्हणून पुढचा विषय या ठिकाणी बक्षीस झाले आहे. रोशनी राजेंद्र मानसी चौगुले ताई खास बुवासाठी ताईच्या माध्यमातून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि म्हणून चला एक विषय या ठिकाणी घेतोय मंडळाचा विषय घेतोय. आमचे सन्माननीय सचिन दादा यांनी सांगितलं होतं की जे समाजसेवक आहेत आमचे बाबू दादा पाटील यांच्यावर ते गाणं झालं पाहिजे. आणि त्यानंतर मित्रांनो माझे गुरुवर्य शाहीर विजयजी नीलम माऊली याच्यासाठी जी फरमाईश आलेली आहे बुवा. काही शाहीर असं म्हणतात की गाणाराचा पोरगा कधी गाणारा झाला नाही पण शाहीर जिथं रुजलं ना तिथं स्टिकतं. आणि म्हणून बुवा गाणाऱ्याचा पोरगा आज गाणारा झालाय बुवा. म्हणून विषय आहे या ठिकाणी आयोजकांसाठी म्हणायचं आहे. असं महादेव मोठा जगी मग त्याची आईलांडी पार्वती तीच यरमाळ्याची सती नेरडू डोंगरावर नांदती. म्हणून विषय का आहे मनानं प्रेमळ मोठं, आहे मनानं प्रेमळ मोठं कळलं होताच आमची भेट. आहे मनानं प्रेमळ मोठं कळलं होताच आमची भेट. असा माणूस बाबा हा ग्रेट, असा माणूस बाबा हा ग्रेट. दिलदार आहेत बाबू शेठ, असा माणूस मनाला ग्रेट. दिलदार आहेत बाबू शेठ, आयोजकाच्या फरमाईश आलेली आहे. त्याच्या निमित्ताने या ठिकाणी ती संधी प्राप्त करून दिल्याबद्दल आयोजकांचे आभार मानतो आणि छोट्याशा गीताला सुरुवात करतो.
ज्याच्याने तुमचा अंतःकरण दुखावला असेल, छोटा भाऊ समजून ही माझी चूक बदलात घ्या, अशा आशा